हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे मी चुनगुळ्याची भाजी. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तिथं कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये तेल घालून घेते. तेल गरम झालेलं आहे. आता जिरे टाकते. जिरे पण तडतडले होते. मी मसाला टाकून घेतलाय. हा मसाला मी बनवून घेतला होता अगोदरच. वाटण करून बनवलेला आहे. आता लाल मिरची पावडर टाकते थोडीशी. थोडी अंबारी मसाला आणि गरम मसाला. मिरची टाकून वाटलेलं वाटण आहे त्याच्यामुळं मिरची पावडर कमीच टाकलेली आहे. थोडीशी हळद घालून घेते. चांगलं मिक्स करून घेऊ. मसाला भाजतानाचा व्हिडिओ शूट करता नाही आला त्याच्यामुळं डायरेक्ट मसालाच दाखवला भाजी करताना. मसाला चांगला तेलात फ्राय होऊ देते. आता टोमॅटो टाकले. थोडंसं पाणी घालून घेतलंय. परत चांगलं फिरून घेतलेलं आहे. आता आपण थोडा वेळ झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत ठेवू. बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलंय. आपला मसाला चांगला फ्राय झाला आहे. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. मसाला चांगला फिरून घेतला आहे आणि मसाला झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. गरम पाण्यामुळं भाजीला चव पण येते आणि तर्री पण येते. थंड पाणी घातलं की चव पण येत नाही आणि तर्री पण येत नाही भाजीला. आपल्या अंदाजानुसार पाणी टाकायचं. किती कमी किंवा जास्त. पण ही भाजी जास्त पातळ नसते त्याच्यामुळं जास्त पाणी नाही घालायचं. चवीपुरतं मीठ टाकलंय. आता हे आपण असंच उकळायला ठेवून देऊ कमी गॅसवर. तोपर्यंत चुनगुळ्याचं बेसन पीठ तयार करू. याला डुबुकोड्यासुद्धा म्हणतात, पण आमच्या गावाकडे चुनगुळेच म्हणतात त्याच्यामुळं मी चुनगुळेच म्हणते. चवीपुरतं मीठ टाकायचं. थोडीशी हळद, जिरे आणि थोडीशी मिरची पावडर. त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेते. मिक्स करणार आहे आता आणि पाणी टाकून भिजवून घेणार. चम्मचनं नाही जमणार, हातानंच करून घेते.
आता पाणी टाकते थोडं थोडं. याला जास्त पाणी लागत नाही, अगदी थोडंच पाणी लागतं, थोडं थोडंच टाकावं लागतं, नाहीतर लगेच पातळ होऊन जातं बेसन पीठ. जास्त पातळही नाही करणार आणि जास्त घट्टही नाही करणार. बघा, असं भिजवून घेतलंय मी. आता आपण याचे चुनगुळे पाडून घेऊ भाजीत. आता आपली भाजी बघू. भाजीला उकळी आलेली आहे. बघा, भाजी उकळत असतानाच आपल्याला चुनगुळे टाकून घ्यायचे. उकळी मोठी असतानाच टाकायचे म्हणजे ते पटकन आकार धरतात. नाहीतर कमी याच्यावर मग ते आकार पकडत नाहीत. सर्व चुनगुळे टाकून घेते आता. सर्व चुनगुळे पाडून घेतले होते आणि थोडा वेळ तसंच राहू दिली होती उकळी आणि मग फिरून बघते. बघा, आकार आपला चुनगुळ्यानं पकडलेला आहे. आता आपण याला शिजवून घेऊ. पहिले थोडा वेळ मोठ्या गॅसवरच होऊ देणार आहे आणि नंतर कमी गॅस केलाय आणि झाकण ठेवून याला शिजेपर्यंत असंच राहू देऊ. आता बघू झाले का? कमी गॅसवरच शिजवून घेतलेत मी. भाजी कमी झाली, जशी पाहिजे तशी घट्ट पण झाली बघा. आता आपण चेक करून बघू की आपले चुनगुळे शिजलेत का? चुनगुळे शिजलेले आहे आपले, बघू शकता. आपली भाजी आता बनवून तयार आहे. भाकरीबरोबर आणि भाताबरोबर खूप छान लागते. आवडली तर एकदा नक्कीच करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.